हे बघा भरतपूर घाट आहे। हे भरतपूर घाट पुष्करमधील ब्रह्मसरोवर या ठिकाणचं आहे आणि तुम्ही जे मागं बघताय ते पूर्णपणे ब्रह्मसरोवर आहे। पहा, पाऊस भरपूर झाल्यामुळे सरोवर पूर्णपणे भरलेलं आहे आणि सध्या इकडं कावड यात्रा चालू असल्यामुळे भाविकांची खूप गर्दी आहे। हे या ठिकाणी अशी विविध घाट आहेत, भाविक स्नान वगैरे करू लागलेले आहेत। हे समोर पुष्कराजचं जुनं मंदिर आहे। हे या ठिकाणी जुनं मंदिर आहे। पहा किती सुंदर मंदिर आहे। आतमध्ये प्रवेश बंद आहे, असं बाहेरून भिंतीवर पण खूप छान असं डिझाईन चालू आहे। आणि हे पहा, कावड यात्रा चालू असल्यामुळे बरेचसे भाविक हे कावड भरवण्याच्या अगोदर ठिकाणी येऊन स्नान करतात, नंतर मग त्यांची कावड यात्रा सुरू होते। खूप असं हे भक्तिमय वातावरण या ठिकाणी आहे। तीर्थराज पुष्कर या ठिकाणी हे सगळे लहान मुलं मुली, तरुण मुलं मुली कावड यात्रेमध्ये सहभागी झालेत। किती छान वातावरण आहे। आपल्या मुलांना आपण असंच लहानपणापासून संस्कार जर दिले तर श्रेष्ठ भारत व्हायला वेळ लागणार नहीं लेना है ना, रोटी नहीं लेना, नहीं बोल रहे हो सब खड़े रहे ऐसे तो तर बोलवा की दर्शन करें, आगे बढ़े। हे पुष्करमधील श्री जगतपिता ब्रह्मा मंदिर आहे। आपण आत्तापर्यंत आतून आणि बाहेरून ब्रह्मा मंदिर पाहतोय। हे जगातील एकमेव असे हे ब्रह्मा मंदिर आहे। हे समोर सावित्री मंदिर आहे, रोपवेनं जावं लागतंय। पुष्कर सावित्री माता रोपवे। हे सावित्री मातेचं रोपवे सुरू झालंय आता। ह्या डोंगरावर जास्त करून काटेरी झाडच आहेत।
सावित्री माता मंदिर जवळ खूप माकड आहेत. सावित्री माता मंदिराच्या डोंगरावरून खालचं हे दृश्य खूप छान आणि विलोभनीय आणि सुंदर असं दिसतंय. बारीक असा थेंब थेंब पाऊस येत आहे. ते समोर पूर्ण पुष्कर शहर दिसत आहे. ते ब्रह्मसरोवर वगैरे सगळं. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.